2026 आले, आनंदी आहात. मागचं वर्ष संपून आता 8 दिवस झाले. नवीन वर्षात आपण आता पदार्पण केलंय, वर्षाचा आनंद साजरा केलेला आहे. आणि नवीन वर्षाबरोबर एक प्रश्न मनात आला, खरंच आपण आनंदी आहोत का? आणि नसेल तर आपण आनंदात का नाही? खरं सांगायचं गेलं तर आनंदाचा आणि वर्ष बदलण्याचा संबंध आहे का, याचाही विचार आपण आता करूया. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, वर्ष बदलतंय म्हणजे काय? कॅलेंडर बदलते, तारीख बदलतीये, नवीन दिवस येतोय, फक्त एवढ्याच ह्याच्यात बदल होते. बाकी तर सेमच आहे, बाकी आयुष्य तेच आहे. आणि आणखीन एक प्रश्न याच्या बरोबरच मला येतो की आपण आनंदी होतो कधी? आपल्याला आनंद वाटतो कधी? आपण आनंदी होण्याचं कारण शोधतो का? आणि आनंद झाल्यावर तो सेलिब्रेट करतो का वाट पाहतो आपण तो आनंद कधीतरी नंतर सेलिब्रेट करू? हे आयुष्य इतकं क्रिटिकल किंवा गुंतागुंतीचं झालंय की हे सगळं वाटणं खूपच साहजिक झालेलं आहे. म्हणजे इव्हन म्हणजे छोटा मुलगा सोडलात, म्हणजे लहानपणीचे जे बालपण ते खरे आनंदी असं वाटतात. त्याच्यानंतर जे शिक्षण घेत आहेत किंवा जे आपल्या आत्ताच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगत आहेत, त्या सर्वांसाठी आनंद ही गोष्ट चा खूप वेगळा अर्थ आहे. त्यामुळे आनंदी आहात का, किंवा आनंद कसा शोधायचा ते कदाचित आपण सांगू शकत नाही, पण काय होतंय याचा आज आपण विचार करू. तर आहे ना, आपण आनंद आहे ना त्या दिवशी जगत नाही किंवा त्या वेळेला जगत नाही असं मला वाटतं. आनंद आपण पुढे ढकलत असतो. आता एखादा शिक्षण घेणारा विद्यार्थी असतो, तो काय म्हणतो की माझे 4 विषय सुटले की मी आनंद होईल, मी ऑल क्लिअर झालो की मी आनंदी होईल, मी माझं वर्ष सुटलं की आनंद, मी फर्स्ट इयर पास झालो, मी सेकंड इयर पास झालो. अशा बऱ्याच गोष्टीतून विद्यार्थी जाताना आनंद फक्त पुढे ढकलत असतो आपण. त्याचबरोबर काही जणांना आनंदी होण्याला कारणच वाटत नाही. काही म्हणजे सगळ्यांनाच, आपण बऱ्याच अंशी म्हणजे शिक्षण संपल्यानंतर पण मनात विचार येतो की नोकरी लागल्यावर आनंदी होईल, नोकरी लागल्यानंतर पगार वाढल्यानंतर आनंद येईल, पगार जरी थोडासा समाधानाचा झाला तरी असं वाटतं की आता 25-26 दिवस आहेत, पगाराच्या दिवशी आनंदी होईल. पण पगार आला की असं वाटतं की हा पगार तर आता काय खर्चात निघून जाणार, तरी आनंद नाही. आनंद फक्त आपण पुढे ढकलतोय, की कोणताही असू द्या. म्हणजे आता समजा आपण सणवाराचं पण बघूया की आपण दिवाळीला आपण आनंद साजरा करू. दिवाळी खर्चात जाते, त्याच्यात बरेच खर्च झाल्यानंतर परत पैसे खर्चून गेल्यानंतर टेन्शन येतं, दुःख येतं. म्हणजे ज्या पैसे खर्च करून आपण आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करतो, तिथे खरंच आपण आनंदी असतो का, हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आनंद फक्त पुढे ढकलत जातोय हेच याच्यातून म्हणायचं आहे. हे आपलं ठरता आपण खूप वेळा असं विचार करतो की पैसा आला की आपल्याला आनंद होईल, सेटल झालं की आनंद होईल, घर बांधलं की मी आनंदी होईल. वेगवेगळे जे पॉइंट आपण सेट करत असतो, तर आपल्याला वाटतं तेव्हा आनंद होईल, पण त्यावेळेस हे आनंदी होत नाही आपण. हा एक खरं तर विचार करण्याची गरज आहे. कारण की त्यावेळेस आपल्याला लगेच पुढचा आलेला असतो. आता समजा मला एखादा मोबाईल घ्यायचा असेल आणि तो माझा ड्रीम मोबाईल आहे, पण तो घेतल्यानंतर वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा पण भारी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे आनंद त्या दिवशीही वाटत नाही. आनंद हा नेहमी नेक्स्ट टप्प्यावर असेल असंच वाटतं, म्हणून त्यावेळेस हे आनंद होत नाही. आता असं होत असेल तर आनंदी आपण कधी होणार, हाच एक मोठा प्रश्न मनात येऊन जातो. आता आनंदाच्या बाबतीत अजून एक गोष्ट आहे, कंपॅरिझन. आता कंपॅरिझनच्या बाबतीत असं आहे की आपण एकमेकाकडे बघत आपला आनंद शोधत असतो. हे अमुक मित्राकडे ही गाडी आहे, ती गाडी आपल्याकडे आली तर आपण आनंदी होऊ, त्या मित्राचं असं पॅकेज आहे, तेवढं पॅकेज आपल्याला मिळालं की आपण आनंद होऊ. आपण असं केलं की म्हणजे शेजारी पाजारी किंवा एखाद्याचे फॉलोअर्स पाहतो. आता सोशल मीडियाच्या काळात ह्याचेच फॉलोअर्स खूप आहेत, त्याच्यामुळे फॉलोअर्स झाले की आपल्याला एक आनंद होईल. असा प्रत्येक गोष्टीला कंपॅरिझनच्या एका नजरेने आपण पाहत असतो. मित्राचं कंपॅरिझन असेल, समाजाचं कंपॅरिझन असेल, सोशल मीडियावरचं कंपॅरिझन असेल, टी व्हीवर पाहत असेल, अशा प्रत्येक गोष्टीचं कंपॅरिझन करत असतो. मग आनंद साजरा कसा करायचा? आजकाल एक फीडवर आपल्याला येतं, पण बरेच जण सोहळे साजरे करतात, वाढदिवस साजरे करतात, कोणते समारंभ साजरे केलेले जातात. त्यामध्ये पण असं पण पाहतो की त्या गोष्टी केल्याने आनंद मिळतो असं वाटतं, पण खरं पाहता तो आनंद फक्त त्या दिवसापुरताच असतो. बाकीच्यांच्या कंपॅरिझन करून आपण त्याप्रमाणे करायला जातो आणि त्याने आपल्याला आनंद मिळत असं वाटतो. पण हा आनंद त्यावेळेस मिळत नाही, कारण कंपॅरिझन
किंवा तसं केल्याने आनंद मिळत असता तर तो आनंद तेवढा जेन्युइन वाटायला पाहिजे होता, पण तेवढा तो वाटत नाही. मग आता खरा प्रश्न येतो आपल्या पुढे की आनंद म्हणजे काय. तर आनंद म्हणजे खूप सोपी साधी गोष्ट आहे. ह्याचा खूप खूप गोष्टीशी संबंध नाही माझ्या मते, किंवा मी जे आतापर्यंत वाचतोय त्याच्यामध्ये आनंद काय असणार की आनंद म्हणजे साधा जो एक भावना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. म्हणजे जसं की शांत झोप लागणे हा एक आनंद आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहात, तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करताय, तुम्ही केलेलं तुम्हाला आवडते, तर तो एक वेगळाच आनंद आहे. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही तुमचे प्रयत्न आवडतायत, तोही आनंद आहे. त्याचबरोबर तुम्ही केलेल्या कामावर तुमचे घरचे, आई वडील सगळे जर खुश असतील, तर तोही तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपण केलेले प्रयत्न आपल्यालाही चांगले वाटतायत आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही चांगले वाटतात, ते पाहून होतो त्याला आनंद म्हणता येईल. त्याचबरोबर आपण कोणाचं चांगलं करतो, आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यातही आनंद येतोय, ह्या गोष्टीने सुद्धा आनंद होतो. म्हणजे आपण जो पैशाच्या स्वरूपात किंवा भोवतालच्या असणाऱ्या गोष्टीवर आनंदासाठी अवलंबून राहतो, काही वस्तू घेतल्याने आनंद होईल असा विचार करतो, खरं तर तो आनंद नसतो असं मला तरी वाटतंय. कारण तो आनंद टिकतच नाहीये. नोकरी लागल्याने होणारा आनंद, ती नोकरी जर आपल्या ड्रीम जॉब असेल तर आनंद होईल. उगाचच नाईलाजाने केलेली नोकरी पण आनंद मिळवून देणार नाही. म्हणून आनंद हा शोधायचा नसतो, तर खरं तर आनंद तो आपल्या विचारात किंवा आपल्या मान्यत असतो. आपण स्वतः निवडलेलं आणि आपण ज्याच्यात खुश राहतो अशा आयुष्यात जगणं ह्याला खरा आनंद म्हणता येईल. त्यामुळे आनंदाची साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. जे खरंच आनंदी राहू इच्छितात त्यांनी समाधान शोधलं पाहिजे, तेही त्यांच्या कामातून आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून. आता स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही आनंद नक्की कसा शोधताय. का आनंद शोधताय की कारण शोधताय. का का आनंदी होण्याचं कारण शोधताय, तर ते कारण मिळालं नाही तर आनंदी होणार कसं. आनंद कशातून मिळतो हे प्रत्येकाला माहीत असतं, फक्त कदाचित त्याचा विसर पडलेला असतो. लहानपणी एखादी क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर आनंद मिळतो, कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्यानंतरही आनंद होतो. अशा कितीतरी गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. त्याला आपण निमित्त शोधत राहिलो, कारण शोधत राहिलो, जर ती कारण ती निमित्त पूर्ण झाली नाही तर आपण आनंदी होणार नाही. जसं की नोकरी चांगली मिळणं, पगार वाढणं, अशा बऱ्याच गोष्टीच्या आपण अपेक्षा ठेवतो ज्या कदाचित पूर्णच होत नाहीत. मग त्यावेळेस आपण आनंदी न होता अजूनच दुःखी होत जातो. त्याच्यामुळे आनंदासाठी कारण शोधताय की खरा आनंद शोधताय, हे हे आपल्या मनाला स्वतःला विचारा. आणि खरा आनंद जर तुम्हाला शोधायचा असेल तर बालपण आठवा. बालपणाला आनंदी होण्यास रिझन खूपच होते. मित्र भेटला आनंदी व्हायचो, मित्रासोबत खेळलो तरी आनंदी व्हायचो. असे कितीतरी खेळ होते की आनंद आपल्याला साजरा करायला आवडायचा. म्हणून कितीतरी गोष्टी होत्या की त्याला कारण शोधायची गरज नव्हती, आनंद आपल्या समोर उभा होता. म्हणून आपण आता उलट झालेलं की आता कारण शोधतोय आणि आनंद मिळत नाहीये. म्हणून स्वतःच्या मनाला एक आणि प्रश्न विचारून बघा की आपण परिस्थिती अशी आपल्या पुढे येते का ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल. आणि जर आनंद मिळत नसला ना, आपण आनंदातच जगत नसेल, तर आता आपण काय करतो, स्ट्रेस वाढवतोय, स्वतःला त्रास देतोय. त्यापेक्षा 2026 मध्ये आनंदी कसं राहायचं हे राहा. कारण वर्षभर तुम्ही आनंदी राहिला तर 2025 मध्ये तुम्ही कधी आनंदी होता हे शोधण्यासाठी तुम्हाला ते तुमचं गॅलरी त्यातले मोमेंट्स शोधण्याची वेळ येणार नाही की आपण 2025 मध्ये कोणते आनंदाचे क्षण, ते तुमचा AI ने, तुमच्या मोबाईलने तुमच्या आठवण करून दिली नाही पाहिजे की हा तुमच्या काय मेमोरेबल मोमेंट्स आहेत. तर ते तसे तुम्हाला मिळाले नाही पाहिजे, ते तुम्हाला आठवले पाहिजेत, कारण ते आनंदाचे क्षण तुमचे आहेत. जर ते तुम्हाला आठवत नसतील, ते तुम्हाला शोधून काढावे लागत असतील, तर आपण आनंद खरंच तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही रिकॅप करा 2025चा. त्याच्यामध्ये बघा आपण कोणत्या दिवशी आनंदी झालो होतो.
तुम्हाला जेवढे जास्त मोमेंट्स 2025 मध्ये सापडतात तेवढे तुम्ही जास्त आनंदी होतात. एवढं सोपं आहे. 2026 चा जर संकल्प करण्यास तुम्ही बसलेला असाल, तर एकच संकल्प करा, की 2026 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आनंदाचे क्षण कसे मिळतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येतील. त्या गोष्टीकडे उगाच संकल्प करून, स्वतःला त्रास करून, मला आता खूप असं बनायचंय, माझ्यात हा बदल घडवायचा आहे. ह्याच्यामध्ये वेळ न घालवलेलं कधी पण चांगलं. त्यासाठी स्वतःला आनंदी कसं ठेवता येईल याच्याकडे मी आणि तुम्ही सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, असं मला वाटतंय. मी नवीन काहीतरी करतोय, मी नवीन काहीतरी शिकतोय, माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी घडणार आहे. तर हे तर तुम्ही आनंदी आहात आणि होपफुल आहात. तुम्हाला जर 2026 मध्ये खूप आनंदाचे क्षण येतील असं वाटत असेल स्वतःच्या मनाला, तर तुम्ही खरंच आनंद शोधताय. नाहीतर तुम्ही फक्त रिझन शोधताय. आणि 2026 मध्ये तुम्हाला जर आनंद शोधायचा असेल, तर तुम्हाला नवीन कारण नको, नवीन दृष्टी हवी. तुम्हाला नवीन दृष्टी मिळाली, तर तुम्ही तुमचा आनंद नक्की शोधू शकताल. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.